नमस्कार. मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज जी केस मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे ती जरा जास्तच सिरियस आहे आणि ती प्रत्येकाने अगदी शेवटपर्यंत ऐकावी म्हणून आज हा व्हिडिओ करते. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी सांभाळून घ्या, कारण माहिती खूप महत्त्वाची आहे. माझ्याकडे 2 वर्षापूर्वी एक नवरा आला होता आणि त्याचं पहिलं लग्न झालं होतं आणि पहिला घटस्फोट देखील झाला होता. त्यामुळे त्याचे डॉक्युमेंट सगळ्या मी चेक केल्या आणि मग तो म्हणाला की मॅडम माझं दुसरं लग्न देखील झालेलं आहे आणि माझी बायको जी आहे ती 1.5 वर्षानंतर अचानकरित्या मला सोडून निघून गेली. आता माझी खूप नाचक्की झाली समाजामध्ये, कारण हा माझ्यासाठी सुद्धा एक धक्का होता असं तो क्लायंट मला सांगत होता. आता 8 वर्षानंतर अचानकरित्या ती पुन्हा माझ्या आयुष्यात आली आणि तिची अशी अपेक्षा की मी तिला ॲज अ बायको म्हणून तिला मी स्वीकारावं. तर आज माझी मानसिकता खरोखर तिला बायको म्हणून स्वीकारण्याची अगदी संपुष्टात आलेली आहे. कारण ती जेव्हा सोडून गेली तेव्हा तिने माझा विचार केला नाही, माझ्या आईवडिलांचा, माझ्या आजी आजोबांचा. आज समाज माझ्याकडे किती वाईट नजरेने बघत असेल, मला किती हीन दर्जाची वागणूक समाजाने दिली ही तिला काही माहिती नाही, हो की नाही. आणि काय प्रॉब्लेम होता हे काहीही डिस्कस न करता ती मला सोडून निघून गेली. तर आता मी खूप आयुष्यात पुढे निघालो आहे, कुठेतरी देवधर्म किंवा सत्संगामध्ये मी पूर्णपणे इन्वॉल्व झालेलो आहे. तेव्हा आता या संसार रूपी सागरातून मला आता ह्याच्यात परत डुंबायचं नाही आहे. अशा प्रकारची गोष्ट त्याने माझ्याकडे केल्यावर मी त्यांची एक कॉमन मीटिंग घेतली आणि त्या बाईला सांगितलं की बघ बाबा, परिस्थिती अशी आहे की त्याला आता इंटरेस्ट उरलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही संमतीने घटस्फोटासाठी अप्लाय करू शकता कोर्टामध्ये. तर तीही तयार झाली. म्हटलं तुझी काही डिमांड आहे का, किंवा काही तुझे पैसे, तुझा चरितार्थ कसा आहे, तुझी काही मागणी आहे का, ते मला आत्ताच सांग. म्हणजे तसं मी माझ्या क्लायंटला सांगायला. तेव्हा त्यावेळेला तिने कॉमन मीटिंगमध्ये हे सांगितलं की मॅडम मला काही नको आहे, ना माझे कपडे लत्ते त्यांच्याकडे उरलेले आहेत, ना कुठलं डॉक्युमेंटेशन उरलेलं आहे आणि मला 1 रुपया देखील नको आहे, कारण मी चांगली नोकरी करते, मला पगार आहे. आणि तेव्हा खरंच माझ्याही क्लायंटला तो सत्संग करत होता, त्याच्यामुळे त्यांना काही असा फिक्स इन्कम नाही, उलट बायकोचाच इन्कम 22,000 ते 23,000 रुपये होता. त्यामुळे 1ही रुपया न घेता त्यांचा आम्ही घटस्फोटाची केस मी दाखल केली कोर्टामध्ये. त्यांचा घटस्फोट झाला, व्यवस्थित काउन्सिलिंग झालं, काउन्सिलिंगचा रिपोर्ट देखील कोर्टाने मान्य केला. आणि शेवटला नेहमी जज साहेब जे असतात ना, ते 3 प्रश्न विचारतात की तुमची लग्नाची तारीख कुठली, तुम्ही सेपरेट कधीपासून राहताय नवऱ्यापासनं, आणि हे जे काही पेपरवर्क तुमच्या वकिलाने केलेले आहेत ते तुम्हाला माहिती आहेत ना, तुम्हाला ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ह्याची कल्पना आहे ना, असं शपथपत्र तुम्ही कोर्टाला सादर करता. त्यामुळे खोटं बोलण्यासारखं काहीही नव्हतं. परत मोठी जमेची बाजू अशी होती की मुलं त्यांना नव्हती, त्याच्यामुळे कोणाचा सांभाळ करायचा आहे, एज्युकेशनचे पैसे भरायचे, ट्युशनचे पैसे भरायचे, असा प्रश्नच नव्हता. दोघंही एकटेच होते, त्यांना या लग्नापासनं कोणतंही मूल नव्हतं. त्यांचा घटस्फोट झाला शेवटच्या दिवशी आणि माझ्या क्लायंटने माणुसकीच्या खातर त्या बाईला, म्हणजे तिच्या बायकोला हे सांगितलं की आज नवरा बायको जरी आपण फेल झालेलो असलो तरी आयुष्यात तुला कधी अडचण झाली किंवा तुला काही वाटलं सांगावंसं तर माझ्याशी तू बोलू शकतेस, मी माणुसकीच्या नात्याने तुला छान प्रकारे मदत करू शकतो. अशा प्रकारे दोघं ढसाढसा अक्षरशः कोर्टाच्या बाहेर निघाल्यावर रडले, मोकळे झाले आणि मग आपापल्या आयुष्यात पुन्हा निघून गेले. परंतु 2-2.5 महिन्याने मला माझ्या त्या क्लायंटचा परत फोन आला, जो नवरा होता, की मॅडम मला ना कोर्टाची नोटीस आलेली आहे, तर जरा बघता का. मी बघितलं तेव्हा त्याला कोर्टाचं समन्स आलेलं होतं. ती जी बायको आहे तिने कोर्टात अपील फाईल केलं होतं. आता अपील म्हणजे काय की आपल्याला खालच्या कोर्टाचा एखादा निर्णय जर मान्य नसेल तर आपण त्याच्या जे वरचं कोर्ट आहे, हायर कोर्ट आहे, तिथे आपण आपल्या केस करता परत दाद मागतो. तर आता सर्वात प्रथम गोष्ट अशी होती हास्यास्पद की संमतीने घटस्फोट घेतला होता. तुला फसवून कुठलंही आम्ही घटस्फोट घेतला नव्हता. तू ज्या काही सह्या केल्या होत्यास, ज्या काही त्या कटघऱ्यामध्ये उभी राहून बोलली होतीस, हे सर्व काही तू जज साहेब, काउन्सिलरच्या समोर बोलली होतीस.
त्यामुळे खोटं पाडण्यासारखं इथे काहीच नव्हतं. परंतु एवढं असताना देखील पैसे हवेत का हे विचारून देखील 1 रुपयाही मला नको असं सांगून आज ती बाई कोर्टामध्ये असं सांगते की मला ह्यांनी काहीतरी प्रॉमिस केलं होतं एका बंद खोलीमध्ये की मी एवढी एवढी रक्कम तुला प्रत्येक महिन्याला देत राहीन. पण ही गोष्ट जेव्हा त्यांची कॉमन मीटिंग मी घेतली होती तेव्हा तिने डिस्क्लोज केलेली नव्हती, हो की नाही. त्यामुळे अशा प्रकारची केस आज कोर्टामध्ये दाखल आहे. आता त्याच्या डेट्स पडतील, रिझल्ट लागेल, त्या गोष्टीला भरपूर वेळ जाईल. परंतु जे व्यवस्थितरित्या आपापल्या आयुष्यामध्ये जे दोघंजणं सुटले होते काही पुढे चांगलं करण्याकरता, आज पुन्हा अडकले. म्हणूनच मी सांगत असते मित्रांनो की योग्य सल्ला घ्या. नुसतं ईर्षेच्या भावनेने किंवा रागाच्या भरामध्ये अशा खोट्या केसेस तुम्ही दाखल करू नका. तुम्हाला मिळेल किंवा काही नाही मिळेल हे खूप लांबचं राहिलं, पण तुमच्यासोबत तो जो दुसरा व्यक्ती असतो ना त्याचंसुद्धा आयुष्य ह्या केसेसमध्ये फरफटलं जातं. तर ही बाब लक्षात ठेवा आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ मी इथे बनवला. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सांगा. तुमचे काही सजेशन्स किंवा तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेला आहे. तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन ते माझ्याशी बोलू शकता आणि ह्या अशा प्रसंगातनं तुम्हीही काहीतरी शिका आणि इतरांना हे फॉरवर्ड करून त्या लोकांना देखील माहिती द्या. धन्यवाद.